तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की असे मंथ एंड, ऑलमोस्ट इयर एंड येत आहे, मंथ एंड येत आहे आणि त्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर क्रिसमस आहे आणि क्रिसमस नंतरची एक रॅली येते मार्केटमध्ये, तर त्याला बोललो जातं आपण क्रिसमस रॅली. तर 100% टाईम तर हे काम नाही करत आहे, बट त्याला 70% 80% तुम्ही ॲक्युरसी बोलू शकता. तर सिम्पल असतं आहे की मार्केटमध्ये दोन प्रकारचे ॲक्टिवेशन असतात. एक असते FII ॲक्टिव्हिटी, त्यानंतर एक असते DII ॲक्टिव्हिटी. ओके, तर याच्यामध्ये रिटेलर पण आले, बाकीचे सगळेजण आले. ओके, हे दोन पार्टिसिपेशन झाले. बट मोस्टली FII जे असतात म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे असतात, जे आपल्या मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत असतात, तर मोस्टली ह्यांचं जी अमाऊंट असते, ह्यांचं जे व्हॉल्यूम असते हेवी असते. आणि जनरली जर का तुम्ही बघायला गेला तर लेटेस्टमध्ये जास्त पण लांब नाही, जर का आपण डेटा जर का थोडासा आपण चेकआउट करायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की जवळपास कंटिन्युअसली FII काय करत चालत आपल्या मार्केटमधून जे स्टॉक असतील, स्टेक असतील, हे कंटिन्युअसली नॉनस्टॉप सेल आउट करत चालले. तर त्याचा परिणाम, निगेटिव्ह परिणाम आपल्या मार्केटवरती होत आहे. आणि जर का त्याला आपण बघायला गेलो की हिनी जेवढ्या प्रमाणात सेल करतात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ॲक्च्युली बाईंग जर का झालं, देन आपलं मार्केट थोडंसं स्टेबल राहू शकतं आहे. बट जर का सपोज जर का FIIs 3500-3400 रुपयाचं सेलिंग करायचं, 3400 करोड रुपयाचं सेलिंग करायचं आणि अगेन्स्टमध्ये 1300-4000 करोडचं बाईंग असेल तर थोडंसं ठीकठाक राहतं आहे. बट ज्यावेळी ह्यांचं सेलिंग कुठं थांबायला येईल आणि त्यानंतर यांचं जर का DIचं बाईंग जर का वाढलं, देन तिथून आपल्याला एक टर्न, एक रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटू शकते. तर ह्यालाच आपण बोलतो क्रिसमस रॅली. ओके, तर जनरली जे पण आहे व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. आणि ही जे रॅली असते ही जनरली 10-20% वर्कआउट नाही करत आहे, 80% वर्कआउट करू शकतं आहे ॲज पर हिस्ट्री. ओके, हिस्टॉरिकल डेटा तसा सांगतो आपल्याला की 80% चान्सेस असतात की मार्केट ते रॅली वर्कआउट करते. तर क्रिसमस रॅली म्हणजे काय असतं की जनरली नाताळ ज्यावेळी होतं म्हणजे क्रिसमस झाल्यानंतरचा जो आठवडा असतो, म्हणजे डिसेंबरचा जो लास्ट वीक आहे, लास्ट वीक जो की आता चालू होईल आपला जवळपास 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंतचा हा जो लास्ट वीक आहे. तर ह्या वीकमध्ये जनरली काय होतात, तर जे पण FIs असतील ते जास्त करून ट्रेडिंगमध्ये ॲक्टिव्ह नसतात, ते थोडेसे हॉलिडेवरती राहतात किंवा सुट्टीवरती राहतात. पण DI जे असतील ते आपलं मार्केट चालू असणार आहे. ओके, 25 तारखेला फक्त सुट्टी आहे, बट बाकीच्या टाईमला आपलं मार्केट चालू असणार आणि तिथं DIचा जास्त रोल असतो आहे. आणि जर का तुम्ही चार्ट पण जर का बघायला गेला ना, तर तुम्हाला पण तेच आयडिया त्याच्यामध्ये भेटून जाईल. जर का आपण ह्याच्यावरती चार्टवरती जर का आपण याच्यामध्ये चार्टवरती आलो तर प्रिव्हियस तुम्हाला हिस्टॉरिकल डेटा दाखवतो, ज्यावर तुम्हाला आयडिया येईल. ओके, तर इथं जर का आपण बघायला गेलो तर हा ऑलमोस्ट 2019 आहे, बट त्याच्या आधीपासून आपण याच्यामध्ये जर का आपण इथं आलो 2016, डिसेंबर 2016 जर का तुम्ही लास्टचा वीक जर का बघायला गेला तर शेवटचा हा आठवड्याची कॅन्डल आहे, शेवटचा वीक तुम्हाला ग्रीनमध्ये बघायला भेटला. बिकॉज त्याच्या आधी मार्केट सेल ऑफमध्ये होता, त्यानंतर तुम्हाला बॉटमपासून एक रिव्हर्स मार्केट होताना बघायला भेटला. त्यानंतर जर का तुम्ही इथं बघायला गेला 1 तारखेच्या आधीचा हा जो आठवडा हा पण आणि त्याच्या पाठीमागचा पण बोथ ग्रीनमध्ये बघायला भेटले. त्यानंतर याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर हा एक अपवाद बोलू शकतो आपण. बट ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की ज्यावेळी मार्केट ऑलरेडी रिव्हर्सल झालेला असता आणि मोठा गॅपअप मारला, त्यानंतर त्यामध्ये सेल आउट आला होता. त्यानंतर जर का तुम्ही याच्यामध्ये इथं बघायला गेला तर इथं जास्त पण आपल्याला पॅनिक सेल ऑफ बघायला नाही भेटला, जो की प्रिव्हियस 2018 बघायला भेटला होता, बट त्याच्या आधी रॅली आली. ओके, तर हे पण विसरायचं नाही आहे. त्यानंतर जर का आपण याच्यामध्ये बघितलं 2020ला याच्यामध्ये चांगली रॅली आपल्याला बघायला भेटली. ओके, त्यानंतर इथं जर का तुम्ही बघायला गेला देन इथं पण तुम्हाला 22ला पण चांगली रॅली बघायला भेटली, जे की मार्केट पडत होतं आणि तिथून टर्न मारला. त्यानंतर इथं जर का बघायला गेला तर मार्केट त्याच्या आधी रेड वीक झाला, बट त्यानंतर एक चांगली रॅली आपल्याला त्यामध्ये कंटिन्यू बघायला भेटली. आता मार्केटचा आठवडा जस्ट चालू झाला आहे आणि 25 तारखेला नाताळ आहे. ओके, क्रिसमस आहे. देन 26 तारखेपासून आपण बघू शकतो की मार्केटमध्ये पार्टिसिपेशन थोडंसं कमी राहतं आहे, थोडंसं डल व्हॉल्यूम राहतात आणि त्याचा फायदा DIs त्याच्यामध्ये घेऊ शकतात. ओके, तर हे बघणं गरजेचं आहे की रॅली येणार आहे, नाही येणार आहे. बट एक प्रोबॅबिलिटी असते मार्केटमध्ये, ज्यावेळी पण तुम्ही काम करताय, ट्रेड करताय, तर बाकीचं सराउंडिंग काय होत चाललं आहे, कशाप्रकारे मोमेंटम असू शकतं, येणारे इव्हेंट्स काय आहेत, त्याच्यावर जर का तुम्ही थोडासा फोकस दिला आणि सोबत टेक्निकल जर का तुमच्याकडं असेल ऑलरेडी, जर का नाही येत असेल देन डेफिनेटली तुम्ही शिकू शकता. ओके, व्हॉट्सअप करू शकता नंबरवरती, देन तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर हे प्रिव्हियस डिमांड एरिया आहे, इथून मार्केट ऑलरेडी टर्न मारले होते आणि हे जे प्रिव्हियस रेजिस्टन्स एरिया इथून मार्केट हॉल्ट झालं आहे. तर करंटली त्याचं काय तुम्ही बघायला गेलं, आज मंडे आहे, चालू झालं आहे. देन ही बरोबर इथं पॉजवालं आहे, सिमिलर एक प्राईज ॲक्शन आपल्याला बघायला भेटते का हे बघणं खूप गरजेचं आहे. ओके,
देन ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं आहे की पॅनिक सेल ऑफ लास्ट वीकमध्ये येणं थोडंसं मुश्किल वाटतं आहे. ओके, इंटरडेमध्ये डेफिनेटली येत असतात सेल ऑफ, जसं की आज पण चांगला सेल ऑफ आला होता, म्हणजे तेवढा चांगला नाही जसं फ्रायडेला आला, बट ठीकठाक सेल ऑफ आला होता. थोडेसे सेलिंग येऊ शकते, बट ह्याच्यामध्ये डोळे बंद करून सेल करण्यापेक्षा थोडंसं प्राईस ॲक्शनवरती फोकस केला आणि त्यानंतरनं जर का आपण त्याच्यामध्ये काम केलं देन इंटरेस्टिंग राहू शकतं. तर व्हिडिओ त्याच्यामध्ये होता की ज्यामध्ये एक क्रिसमस रॅली जी आहे ते आपल्याला बघायला भेटू शकते, बिकॉज लास्ट वीक आणि जानेवारीचा जो थोडेसे फर्स्ट टू डे असतात त्यावेळी FI जास्त ॲक्टिव्ह नसतात, त्याचा फायदा DIs घेतात आणि त्याच्यामुळे मार्केट थोडंसं रिव्हर्सल आत्तापर्यंत झालेलं आहे. एखादा जर का आपण 1-2 आपण जर का वीक सोडले तर ऑलमोस्ट बाकीच्या वीकमध्ये झालं होतं 2016 नंतरनं, आणि इथून पण राहू शकते. तर 80% प्रॉबिलिटी राहते, 100% नावाचा प्रकार शेअर मार्केटमध्ये नसतो. ओके, तर तेवढं तर तुम्हाला माहीत पाहिजे. जर का 80% चान्स असेल देन त्या प्रोबॅबिलिटीच्या बेसवरती जर का तुम्हाला काही त्याच्यामध्ये ट्रेडिंग आयडिया, ट्रेडिंग जर्नी जर का तुम्हाला जमली व्यवस्थित करायला देन तुम्ही करू शकता. ओके, आणि जर का तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर डेफिनेटली लाईक करू शकता आणि शेअर करू शकता जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर.